नमस्कार. सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. तक्रारवाडी टोल नाक्यावर शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन. स्थानिकांना संपूर्ण टोल माफीची मागणी. पुरंदर तालुक्यातील तक्रारवाडी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी राष्ट्रीय महामार्ग 965 टोल वसुलीच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार निवेदन देण्यात आले. स्थानिक नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने टोल वसुली होत असल्याचा आरोप करत संबंधित टोल व्यवस्थापन कंपनीकडे विविध मागण्या करण्यात आल्या. निवेदनामध्ये राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 तसेच राष्ट्रीय महामार्ग शुल्क निर्धारण नियम 2008 नुसारच टोल वसुली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पालखी महामार्गावरील अपूर्ण कामे, सेवा रस्ते, पुलांची कामे, वृक्षारोपण, दिशादर्शक फलक, अपघात नियंत्रण व्यवस्था, वेग मर्यादा सूचना, शौचालय व पिण्याच्या पाण्याच्या सुविधा पूर्ण झाल्यानंतरच टोल वसुली सुरू करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांना मासिक पासऐवजी संपूर्ण टोल माफी द्यावी. खाजगी, व्यावसायिक तसेच शेतीपूरक वाहनांनाही सवलत लागू करावी अशी मागणी करण्यात आली. महिला चालक, दिव्यांग, खाजगी रुग्णवाहिका तसेच आजी माजी सैनिकांच्या वाहनांना पूर्ण टोलमाफी देण्याची मागणीही करण्यात आली. वारीसाठी येणाऱ्या वारकरी वाहनांना यात्रा काळात किमान 1 महिना टोलमाफी लागू करावी. तसेच श्री खंडेराया व संत सोपानकाकांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी जागेवरच फास्ट्रॅक रिचार्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी. दुप्पट टोल आकारू नये अशी मागणी करण्यात आली. यावेळी टोल वसुली सुरू होण्यापूर्वी निविदा प्रक्रियेतील सर्व कामे पूर्ण झाली होती का, तसेच संबंधित कंपनीने अधिकृत तारखेपूर्वीच टोल वसुली कशी सुरू केली याबाबत चौकशी करून कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली. इलेक्ट्रिक वाहनांकडून बेकायदेशीरपणे टोल वसूल केला जात असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला. या आंदोलनावेळी तालुका प्रमुख अभिजित मधुकर जगताप, तालुका समन्वयक संतोष भोसले, उपतालुका प्रमुख राजाभाऊ क्षीरसागर, दीपक दळवी, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील काकडे, सासवड शहर प्रमुख राजेंद्र जगताप यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही पुरंदरकर सक्तीच्या टोल वसुली विरोधात असून सरकारी दंडेशाही सहन करणार नाही असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. धन्यवाद. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग 965 गेल्या काही दिवसापासून दिवे घाटापासून ते सासवडपर्यंत जे काही बॅरिगेटिंग केलेलं आहे ते बॅरिगेटिंग कुठेतरी हॉटेल व्यावसायिक असतील किंवा इतर तिथले राहणारे लोक असतील त्यांनी तिथून तोडून कुठेतरी रस्त्यामधनं अनपेक्षितपणे माणूस प्रवास पायी चालताना असे 3 ते 4 ॲक्सिडेंट एवढ्या 2 ते 3 महिन्यामध्ये झाले. तर त्याच्यामध्ये जीवितहानी ही 4ही जणांची झालेली आहे. 4 जणांचे जीव गेलेले आहेत. कुठेतरी पालखी महामार्गाचे जे प्राधिकरणचे जे अधिकारी आहेत याच्याकडे डोळेझाक करताय का, किंवा व्यावसायिकांना कुठेतरी कुठेतरी त्यांचं चांगलं हो यासाठी ते बॅरिगेटिंग तोडलं जातंय का. पाठीमागील काळामध्ये कुंजीर म्हणून एक वयस्कर वृद्ध होते 85 वर्षाचे, ते काळे लॉन्सच्या समोरील एक बॅरिगेटिंग तोडलं होतं आणि त्या बॅरिगेटिंग मधनं ते क्रॉस करत असताना त्यांना एसटी निवडवलं. त्या ठिकाणी त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर काळेवाडी फाट्यावर काळे कुटुंबातील एक वृद्ध आहेत, त्यांचा बी मृत्यू त्या ॲक्सिडेंटमध्ये झाला. एक महिला आहेत, त्या महिलेचा बी त्या काळेवाडी फाट्यावर मृत्यू झाला. अपूर्ण रस्ता असताना टोल माफी का, हा प्रश्न पुरंदर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष अभिजित दादा जगताप यांनी विचारलेलं. काय सांगाल दादा तुम्ही या संदर्भात? खरं तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हा 965 क्रमांकाला महामार्गाच्या वतीने देण्यात आलेला आहे. आज जर आपण परिस्थिती बघितली तर मगाशीच आमचे सहकारी आदरणीय राजाभाऊ क्षीरसागर असतील, आदरणीय संतोषजी भोसले असतील, संजय नाना जगताप असतील, यांनी देखील परिस्थितीचा उहापोह वास्तव परिस्थिती मगाशी त्याच्यामध्ये नमूद केली. खरं आपण जर बघितलं बेकराईपासून दिवे घाटापर्यंत आज जवळपास 80-90% काम अपूर्ण अवस्थेत आहे. अशा परिस्थितीमध्ये हे काम संपूर्ण अपूर्ण असताना देखील
कशासाठी हा 1 महिन्यापासून टोल वसुलीचा घाट सरकारने आणि टोल वसूल कंपनीने घातलाय हे सर्वसामान्य माणसाला कळायला कारण नाही. मग आज आमची अशी मागणी आहे की बाबा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल वसुली अधिनियम 1956 त्यानंतर 2008-2026च्या ज्या अमेंडमेंट झाल्यात त्या अमेंडमेंटनुसार किमान तुम्ही काम करा. काम किती टक्के तुमचं पूर्ण आहे ह्याच्यावरच तुमच्या टोल वसुलीचं नियंत्रण ठरू शकतं. परंतु संपूर्ण प्रकारे काम अपूर्ण अवस्थेत असताना हवेलीकर आणि पुरंदरकरांना विनाकारण या रस्त्यावर टोल आकारला जातोय आणि त्या टोल आकारणीला आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण विरोध आहे आणि या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो. खरं तर राज्यामध्ये स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये असताना देखील खऱ्या अर्थाने औरंगजेबी वृत्तीच्या या सरकारनं एक प्रकारे हा जिजिया कर संपूर्ण हिंदूंवर खरं तर बसवलाय असं म्हणायला वाव आहे. त्याच्या मागचं कारण देखील सांगतो. जर हा महामार्ग संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग म्हणून परिचित असेल, या महामार्गावर आपल्या सर्वांचं आराध्य दैवत महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेरायाची जर जेजुरी नगरी येथे असेल, संत सोपान काकांची चिरंतन समाधी जर येथे असेल आणि ह्या महामार्गावर प्रवास करताना जर समस्त भाविकांना टोल भरावा लागत असेल तर या सरकारच्या काळात ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव असू शकत नाही असं म्हणायला निश्चितपणे व्हावे. अहो खरं तर तुम्ही सरकार कुणाच्या नावावर आणि जीवावर स्थापन केले याचा सर्वप्रथम विचार करा आणि त्याच्यानंतर टोल वसुलीचे काही नियम आणि निकष घालून द्या. आज पुरंदरकरांची अवस्था अशी आहे. मला परवा दिवशी 5-6 दिवसापूर्वी इथून बांधल नावाचे एक बांधकाम व्यावसायिक इथून त्यांच्या इलेक्ट्रिक गाडीमधून प्रवास करत होते. खरं तर राज्य शासनाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या कुठल्याही महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना एक मुभा मिळावी, सवलत मिळावी यासाठी संपूर्ण टोल माफी केलेली असताना देखील त्या व्यावसायिकाकडून हा टोल आकारण्यात आला आणि कुठल्याही प्रकारची पावती त्यांना देण्यात आलेली नाही. ही अजून एक दुर्दैवी गोष्ट. वर अतिशय उद्दामपणा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. सर्वप्रथम माझी टोल कंपनीकडे ही मागणी आहे की कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करा. कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा इथं उद्दाम आणि गैरवर्तन वाहन चालकांशी करून घेऊ नका, अन्यथा अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छेडण्यात येईल. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा आमचा असा आहे, शेतकरी असतील, शेतकरी पूरक वाहने असतील किंवा शेतकरी व्यवसायाच्या माध्यमातून ज्यांच्या चरितार्थ त्या वाहनांवर चालतो, मग आमच्या इथं गुणवंत आहेत, त्यांचा देखील शेतीपूरक व्यवसाय, तरकारीच्या गाड्या आहेत. ह्या गाड्यांना देखील, ह्या व्यावसायिक वाहनांना देखील, पुरंदर मधल्या कानाकोपऱ्यातल्या व्यावसायिक वाहनांना देखील या टोलमधनं मुक्तता मिळावी, सवलत मिळावी, ही देखील आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की तुमच्या गाईडलाईन मध्ये रुग्णवाहिका, पण रुग्णवाहिकाचं कुठं बायफर्गेशन नाही. रुग्णवाहिकामध्ये खासगी का सरकारी, तर खासगी रुग्णवाहिकांना देखील मोफत टोल असावा. महिला भगिनी ज्या परवानाधारक चालक आहेत त्यांना देखील संपूर्ण टोल माफी मिळावी. चौथी गोष्ट, आपल्या देशावर खऱ्या अर्थानं सीमेवर कर्तव्य बजावत असणारे सर्व आजी माजी सैनिक असतील, त्या सैनिकांना देखील या टोलमाफीतनं संपूर्ण टोलमाफी त्यांना देखील मिळावी. अशा अनेक प्रकारच्या मागण्या आज आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत. आणि विशेष करून काही ज्या त्रिपुराच्या हायकोर्टचा देखील एक इथं जजमेंट आहे, त्या जजमेंट प्रमाणे किती किलोमीटरसाठी तुमचं 4 चाकी वाहन असेल, 4 चाकी वाहन असेल किंवा 10 चाकी वाहन असेल, याच्यासाठी जे त्यांनी गाईडलाईन्स आखून दिलेल्या आहेत, त्या गाईडलाईनची देखील एक परत आम्ही संबंधित कंपनीला देतोय की किती किलोमीटरमध्ये साधारण 4 चाकी वाहनासाठी 0.65 पैशांनी ते जे प्रॉडक्ट म्हणतात सरकारी भाषेमध्ये, तेवढा जो चेनेज येते त्या चेनेजसाठी एवढ्या किलोमीटर प्रमाणे पैसे आकारावेत. तर ह्या आणि अशा अनेक गोष्टी, बरीचशी कामं मग अशी आमच्या राजाभाऊंनी सांगितलं, संतोषरावांनी सांगितलं, संपूर्ण ठिकाणी अतिशय दुरावस्थेत हे काम असताना काही ठिकाणची अपघाताची ठिकाणं म्हणजे चंदन टेकडी सारखा पवारवाडीच्या तिथलं एक अपघात प्रवण क्षेत्र असेल, इथलं बोराक्या मळ्यातलं अपघात प्रवण क्षेत्र असेल. खरं तर ह्याची जबाबदारी या कंपनीने अथवा रस्ता बनवणाऱ्यांनी अथवा सरकारने घेतली पाहिजे. पण त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून या महामार्गावर जे अपघात झालेत त्या अपघातांच्याकडे देखील सोयीस्करपणे डोळेझाक या कंपनीने आणि सरकारने केलेली. तर अशा ठिकाणी काम अपुरं असत असताना तुमचे डक्ट असतील,
पूल असतील, दिशादर्शक असतील, गावांचे नामफलक असतील, तुम्ही पुरवणाऱ्या सुविधा असतील, मग शौचालय असतील, पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्याचं सुशोभीकरण असेल, दुतर्फा वृक्ष लागवड असेल, या आणि अशा अनेक प्रकारची कामं ही प्रलंबित असताना देखील हा दंडेशाहीने टोल वसूल करायचं काम गेल्या कित्येक दिवसापासून या कंपनीच्या माध्यमातून चालू आहे. त्याचा परत एकदा पुनश्च एकदा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा ही मागणी आम्ही जोरकसपणे करतोय. पुरंदर मधील वाहनांसाठी, हवेली मधील वाहनांसाठी आता सुद्धा काही वाहनधारकांनी गेल्या 2 दिवसामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की दादा, वाहन जाताना फास्टॅग मधनं त्याची वसुली होते, ते तर त्यांना स्वतंत्र लेन द्या पुरंदर हवेलीतील वाहनांना, अथवा ती वसुली फास्टॅग मधून तो रिचार्ज मधून ते पैसे कट झाल्यानंतर जर परत पैसे करता असेल तर पैसे ताबडतोब रिटर्न करा. दुसरी गोष्ट, टोल वसुली करताना टोल वसुलीची फास्टॅगच्या माध्यमातून जी तुमची ऑनलाईन चलन येतं अथवा पावती येते त्याच्यावर याचा सुस्पष्ट उल्लेख करावा की टोल वसुलीचा निर्धारण कालावधी किती वर्षासाठी आहे आणि टोल वसुली कुठल्या वर्षी समाप्त होणार आहे. हे याच कारणासाठी की राष्ट्रीय संपत्तीचा कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा सर्वसामान्य अपार आम्ही करून देणार नाही आणि सर्वसामान्य माणसाच्या खिशावर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कुठल्याही प्रकारे दरोडा पडून देणार नाही, एवढी निश्चित काळजी टोल वसूल कंपनी आणि सरकारने व्हावी, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि परत एकदा पुनश्च एकदा टोल वसूल करणाऱ्या कंपनीला विनंती करतो की आज आम्ही जे आपल्याला निवेदन देणार आहोत त्या निवेदनामध्ये आमच्या सर्व कश पुरंदर हवेलीकरांसाठी 13 मागण्या आम्ही दिलेल्या आहेत. त्या 13 मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता व्हावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन, सर्व पक्षांना सोबत घेऊन, सर्व संघटनांना सोबत घेऊन आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडू आणि निश्चितपणे या सरकारला आणि या टोल वसुली कंपनीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अजून एक मुद्दा जाता जाता अधोरेखित करतो. परवा इथले पत्रकार महोदय आदरणीय गणेशजी मुळीक असतील, अमोलजी बनकर असतील, त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलला एक गोष्ट आवर्जून निदर्शनास आणून दिली, ती म्हणजे आजच्या 7 तारखेला या टोल वसूल कंपनीच्या निविदा उघडणार होत्या. निविदा उघडल्यानंतर टोल वसुलीचे अधिकार खऱ्या अर्थानं किंवा टोल वसुली चालू करणं क्रमप्राप्त असताना ही बेकायदेशीर वसुली का खंडणी ही कोणासाठी आणि का चालली याचं सर्वप्रथम उत्तर सर्वसामान्य माणसाला मिळालं पाहिजे. तो देखील आम्ही मुद्दा त्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि आज ही जबाबदारी जर कोणाची असेल, निश्चितपणे आम्हाला देखील तेवढं सर्वसामान्य माणसाला कळतं की काही निर्णय हे धोरणात्मक असतात. धोरणात्मक निर्णय घेताना काही गोष्टींना मर्यादा असतात, परंतु ह्या मर्यादांवर मात करायचं जर काम कोणाचं असेल तर निश्चितपणे आता इथं असलेले विद्यमान आमदार आणि खासदारांची ती जबाबदारी आहे. या टोल अन्यायकारक होणाऱ्या टोल वसुलीच्या संदर्भात मी विद्यमान आमदार आणि खासदारांना देखील आवाहन करतो की लवकरात लवकर पुरंदर हवेलीवासियांना वर जी सक्तीची टोल वसुली लागलेली आहे, कामं अपूर्ण अवस्थेत असताना तिथल्या नागरिकांना न्याय द्या, अथवा येणाऱ्या काळामध्ये जनता आपल्याला देखील माफ करणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.